पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. अकोला आरोग्य विभागाच्या पथकाचा बुलढाण्यात छापा. अवैध गर्भलिंग निदान होत असल्याचा संशय. औषधी, इंजेक्शन आणि लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त. दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुढील कारवाई सुरू. 6 महिन्यापूर्वी याच व्यक्तीच्या घरी छापा मारत झाली होती कारवाई. अकोला येथील आरोग्य उपसंचालकांच्या पथकाने बुलढाण्याच्या सुंदरखेड येथील तार कॉलनी परिसरात असलेल्या एका घरामध्ये छापा मारत वैद्यकीय औषधसाठा, इंजेक्शन, लॅपटॉप यासह इतर साहित्य जप्त केलं आहे. या ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. त्यावरून ती कारवाई करण्यात आली आहे. ॲक्युपंक्चर तज्ज्ञ असलेले डॉक्टर गवई यांच्या घरी ही कारवाई करण्यात आली असून MBBSच्या तृतीय वर्षाला असणारा त्यांचा मुलगा आणि डॉक्टर गवई यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोग्य विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी एका डमी महिलेला सोनोग्राफी करण्यासाठी पाठवत सापळा रचला. यामध्ये संबंधित महिलेने दिलेल्या माहितीवरून त्या ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी देखील याच ठिकाणी छापा मारत कारवाई करण्यात आली होती. हे विशेष. मी आणि माझी टीम उपसंचालक कार्यालय अकोला आरोग्य विभागाचं जे आहे अकोल्यातलं, तिथनं उपसंचालक सरांकडे एक तक्रार आली होती की बुलढाण्यामध्ये डॉक्टर गवई येथे गर्भलिंग निदान होत आहे. अशा संदर्भात आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने मी व माझी टीम आज इथं डिकॉय केस घेऊन आलो होतो आणि त्या दरम्यान आम्ही मग डॉक्टर गवई यांच्या घरी झडती घेतली आणि तिथं आम्हाला एक टॅबलेट आढळून आलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर औषधं पण बरेचशी औषधे त्यांच्या घरामध्ये सापडून आलेली आहे. ती सर्व औषधी आणि जो टॅब आढळला आम्हाला, ज्यावर सोनोग्राफी होत होती असं सांगण्यात आलं होतं पेशंटकडून, तर तो आम्ही सगळं सील केलेला आहे आणि आम्ही हे सर्व इथचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या जे प्राधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करू आणि पुढील कारवाई जी नियमानुसार असेल ती त्यांच्यामार्फत होईल. सन्माननीय DD सरांकडनं जे काही सूत्रानुसार आम्हाला जी काही माहिती भेटली तर त्यांच्याकडनं टीम पण आलेली आहे आणि माझी पण टीम आहे, काम पाहते आहे. त्याच्यामध्ये आम्हाला एक डिकॉय केस आमची तिथं आहे आणि दुसरी पण एक केस त्याच्यासोबत आलेली आहे की सोनोग्राफी करण्यासाठी आलेले होते आणि त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आमची एक मशीन पण सापडलेली आहे. टॅबमध्ये सोनोग्राफी करत असताना ते पकडलेलं आहे. त्याच्यासोबत बरेचसे काही औषधं पण सापडलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई चालू आहे आणि आमचे दोन्ही पण लिगल ॲडवायझर आहेत, अकोल्याचे आहेत, सिव्हिल हॉस्पिटलचे आहेत. या संदर्भामध्ये सगळी पूर्ण कारवाई करत आहेत. पूर्णपणे कारवाई म्हणजे सगळी माहिती आल्याच्यानंतर परत आपल्याला माहिती